नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, चेतन मोहन आरोसकर यांच्या कालवण या पुस्तकातील बाधा ही कथा आपण आज वाचणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. बाधा. एक पाखरू वाऱ्यावर भरकटत आलं आणि डोंगर कड्यातील काळोख्या कपारीत उलट लटकलं. दर्यातील तुफानी वादळं, दर्याच्या पोटात फुटलेल्या ज्वालामुखीच्या उष्ण लाटांचा सामना करत भरकटलं. आपल्या लाल डोळ्यांनी सर्वत्र टुकूर टुकूर बघत होतं. त्याचा ऊर अजून धपापत होता. अशीच रात्र सरली. वादळ शमलं. दिवस उजाडला. पाखरू जागेवरून उडालं. डोंगराचा उभा कडा एका अंगाला ठेवत दरीतून उडत डोंगराखालच्या गावाजवळ पोहोचलं. गावावर एक दोन घिरट्या घालून देवळासमोरच्या वडाला उलट लटकलं. गाव जागं झालेलं. दिवस उजाडताच गावातले व्यवहार सुरू झाले. देवळातील पूजा, आरती, बाजारातील गावकऱ्यांची ये-जा, विहिरीवरील बायकांची बडबड गडबड. पाखरू सर्व लाल डोळ्यांनी टिपत होतं. दिवस संपला. काळोख गावातील कानाकोपऱ्यात पसरला. पाखरू पुन्हा जागेवरून उडालं. एका घरावरून 3-4 घिरट्या घालून अचानक सूर मारत एका घराच्या उघड्या दारातून घरात घुसलं आणि आढ्याला उलट लटकलं. घरात नुकतीच दिवे लागणी झालेली. खोलीत शंकऱ्याची सुमी मागे पुढे डुलत मांडीवर शाळेचं पुस्तक घेऊन कविता पाठ म्हणत होती. अगं आई, हे बघ काय. सुमे, चुपचाप अभ्यास कर. मध्ये मध्ये तुझ्या भानगडी नकोत. आतून बाहेर येत रखमा, सुमीची आई म्हणाली. कुठं काय बघू? सुमीनं लांब हात करत बोटाने दाखवलं. अगं बाई, हे अभद्र पाखरू आमच्या घरात कुठं? रखमा गडबडली. हॅट हॅट. रखमाने बरेच हातवारे केले पण पाखरू जागचं हालेना. सुमे, बाबा आले की त्यांना दाखव आठवणीनं, म्हणत ती आपल्या कामाला गेली. तिने सांजेला घरात आलेलं ते पाखरू बघून रखमा खरं तर घाबरली होती. इकडे सुमीचं अभ्यासातील लक्ष उडालं. त्या पाखराकडेच बघू लागली. अभ्यासात साफ विसरली. सुमीचा आवाज ऐकून पाखरू मध्ये मध्ये चॅक चॅक असा आवाज काढायचं. सुमीच्या ते लक्षात गेल्यावर सुमी मुद्दाम मोठ्यानं कविता पाठ करायला लागली. सुमीचा वेळ मजेत गेला. सुमे, आता अभ्यास पुरे, जेवायला ये. आईची हाक ऐकताच सुमी घरात पळाली. घरातील जेवणं झाली. बाकीची आवराआवर करून निजाणीच झाली. रात्रीचा पहिला प्रहर लोटला असेल. झोकांड्या खात शंकर्या आला. कडी न लावता नुसतं लोटून ठेवलेलं दारही उघडण्याच्या भानगडीत न पडता सरळ घरासमोर तुळशीकडे घातलेल्या खाटेवर त्यानं स्वतःला झोपून दिलं. शंकर्या खाटेवर अस्ताव्यस्त उताना पसरला होता. पाखरू जागेवरून उडालं. खाटेवर पडलेल्या शंकर्यावरून 2-3 घिरट्या घातल्या आणि अचानक दूर निघून गेलं. मात्र जाताना पाखराच्या जखमी पंखातील रक्ताचे 2 थेंब त्याच्या गळ्यावर सांडले. शंकर्याला कसली शुद्धच नव्हती. झालं. रात्र संपली. कोंबड्यानं बांग दिली. हळूहळू गाव जागं झालं. रखमा आळोके पाळोके देत घरातून बाहेर आली आणि समोरचं दृश्य बघून एकदम किंचाळली. तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिच्या ओरडण्यानं आजूबाजूचे जमा झाले. त्यांची ही स्थिती काहीशी तशीच झाली. रखमाचं सर्वांग थरथरत होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त आश्चर्य होतं. खाटेवर शंकर्या उताना पडला होता. त्याच्या संपूर्ण शरीरावर गरम तेलातल्या पुरीसारखे चकचकीत फोड उठले होते. उजव्या हाताची घट्ट पकड गळ्यावर पडली होती. शंकर्या केव्हा जग सोडून गेला होता. त्या भयानक स्थितीत मरून पडलेल्या शंकर्याला बघून गावकऱ्यांचीही बोलती बंद झाली. देवळाच्या पारावर पंच जमा झाले. समोर गावकऱ्यांची गर्दी उसळलेली. पंचांचा निर्णय ऐकण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक. बरीच चर्चा करून पंचांनी जिल्ह्याच्या डॉक्टरांना व तज्ज्ञांना पाचारण करायचे ठरविले.
व त्यानुसार निरोपही पाठवले. रात्री उशिरा जिल्ह्याची टीम आली. शंकराच्या रक्ताचे चामडीचे बरेच नमुने घेतले. त्यानंतरच गावकऱ्यांनी शंकराला उचललं. या घटनेनं गावात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. पारावर रमल्याच्या सलूनात, खाण्याच्या चहा टपरीवर, एस टी स्टँडवर बऱ्याच चर्चा रंगल्या. प्रत्येक जण आपापल्या परीनं एका घटनेचं शंका निरसन करत होता. गावात पूर्वी विषारी दारू पिऊन एखाद दुसरा गावकरी मेला होता, पण हा प्रकार जरा निराळाच होता. प्रत्येक जण मनोमन धास्तावला होता. शंकराला पोहोचवून 3 दिवस झाले असतील नसतील, गावात अजून 2 मैताच्या घटना घडल्या आणि मग रतीबच लागला. एकामागून एक रोज 1-2 दिवसाआड माणसं किड्यामुंग्यांसारखी मरायला लागली. प्रत्येकाच्या शरीराची तीच फोड आल्यासारखी स्थिती. इथे रखमाचा धीर सुटत चाललेला. पाखरू आपल्याच घरात पहिल्यांदा आलं आणि नवऱ्याला घेऊन गेलं. आता मुलाबाळांच्या जीवाला असलेला धोका तिला स्पष्ट जाणवत होता. त्यातच गावातील मरणारी माणसं दिवसागणिक वाढत होती. तिचं अंधश्रद्धाळू काळीज पिळवटत होतं. तिने मुलांच्या मागे तगादा लावला. डोंगरावरील मांत्रिक बाबाला बोलव, तेच आता ह्या अरिष्टातून मार्ग काढतील. तिचा ठाम विश्वास होता. मुलगा तालुक्याच्या कॉलेजात शिकणारा. त्याच्या मनाला आईचे विचार पटेनात, पण रखमापुढे त्याचं काही चाललं नाही. एके दिवशी कॉलेजला रजा टाकली व मांत्रिक बाबाला भेटून सर्व वृत्तांत कथन केला. बाबांनी ही नामी संधी हेरली. लगेच रखमाच्या घरी यायला तयार झाले. बाबा आपल्या लवाजम्यासहित घरी येऊन थडकले. त्यांना बघून सैरभैर रखमा जरा स्थिरावली. बाबा आल्याची खबर गावात वाऱ्यासारखी पसरली. बाबांना भेटायला गावकऱ्यांच्या लांबच लांब रांगा रखमाच्या घराबाहेर लागू लागल्या. प्रत्येक जण ह्या 7 रोगापासून गावाचं, मुलाबाळांचं रक्षण करा म्हणून बाबांना विनवीत होते. बाबा सर्वांना धीर देत मार्गाला लावायचे. रखमानं खास बाबांसाठी रात्री कोंबडं मारलं. बाबा खोलीत चिलीम पेटवून भकाभका धूर काढत होते. रखमानं सर्वांना भक्तिभावानं जेवण वाढलं. उद्या रात्री यज्ञाला सुरुवात करूया. यज्ञ संपन्न होताच गावावरील संकट टळेल. मी तुला शब्द देतो, कोंबडी रश्याचे भुरके मारत प्रसन्न मुद्रेनं बाबांनी सांगितलं. रखमा सुखावली. त्या रात्री उद्याच्या आशेवर शांत झोपली. दुसरा दिवस उजाडला. गावात अजून 3 मेले. हे आता रोजच झालेलं. आसपासच्या गावातील लोकांनी ह्या बाधित गावाला वाळीत टाकलं. बाहेरून कुणी या गावी येईनात की या गावच्या लोकांना 1 दिवसाच्या वर त्यांच्या गावी ठेवून घेईनात. बिकट परिस्थिती उद्भवली. तशातच एकदा मैत्रिणीबरोबर घरी येताना शाळेच्या पटांगणावर कोपऱ्यात काही माणसं बोलताना सुमीनं पाहिली होती. त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या मोठमोठ्या चकचकीत रंगीत गाड्या बघून तिचं कुतूहल चाळवलं गेलं. त्या तिथे पोहोचेपर्यंत सगळी मंडळी गाडीत बसून तिच्या समोरून अंगावर धुरळा उडवत निघूनही गेली होती. तिथं सुमीला एक चांबडी पट्टी मिळाली. पट्टीवर एका बाजूला लोखंडी रिंग होती. पट्टीवर इंग्रजी अक्षरं पण होती. सुमीला ती कळणं शक्यच नव्हतं, पण सुमीनं ती पट्टी हातात घट्ट धरून घरी आणली व तिच्या दप्तरात लपवून ठेवली. दुपारी कोणीतरी बातमी आणली. जिल्ह्यातून रिपोर्ट घेऊन साहेब लोक आलेत. शिल्लक सगळा गाव कचेरीत जमला. कचेरीत साहेबांच्या टेबलाभोवती गावकरी जमा झाले. साहेबांनी कागदपत्र टेबलावर ठेवत माहिती सांगायला सुरुवात केली. एका विशिष्ट विषाणूमुळं पसरणाऱ्या या रोगावर सध्या तरी कोणतंच औषध उपलब्ध नाही. नवीन औषधांचा शोध लावायचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत, पण अद्याप यश मिळालेलं नाही. हे ऐकून गावकरी सुन्न झाले. म्हणजे आमचे मरण नक्की म्हणायचे तर? एका गावकऱ्यानं हताश होत विचारलं. साहेब निरुत्तर झाले. अचानक गर्दीतून रखमा चवताळत पुढे धावली. साहेबांच्या टेबलावरील ते रिपोर्टचे कागद हिसकावून घेत टराटरा फाडले. सगळे अवाक झाले. रखमा, काय करतेस तू हे? सरपंच ओरडले. रखमा कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. आम्हाला हे कागदाचे कपटे नकोत, औषध पाहिजे साहेब, एवढं बोलून ती खाली कोसळली.
रखमा ढसाढसा रडत होती. इतक्यात रखमाची शेजारीण रखमाला शोधत कचेरीत आली. रखमा, ए रखमा, अगं तुझ्या दगडूला. तिचं पुढचं बोलणं ऐकायच्या आधीच रखमा तीरासारखी धावत घराकडे निघाली. घरापुढील अंगणात दगडूचं तिच्या मुलाचं लाल काळं पडलेलं कलेवर ठेवलेलं होतं. रखमाला जमलेल्या बायकांनी धरून ठेवलं. रखमा आता मनानं पूर्णपणे मोडून पडली. नवऱ्यापाठोपाठ तरण्या मुलाचं जाणं तिच्या जिव्हारी लागलं. गावकरी दगडूला पोचवूनच आले. घरात रडायलाही आताशी माणसं नव्हती. सगळ्यांचे अश्रू सुकून गेले होते. रात्री दुसराच प्रकार समोर आला. तशाही परिस्थितीत रखमा रात्रीच्या यज्ञाची तयारी करत होती. बाबांचा एक भक्त घाबराघुबरा होऊन त्यांच्या खोलीतून बाहेर येताना सुमीनं बघितला. तिनं आईला सांगितलं. दोघीही बघायला बाबांच्या खोलीत गेल्या तर काय, बाबांच्या शरीरावर सुपारी एवढे मोठे फोड उठलेले, सगळं शरीर लाल काळं पडलेलं. तो प्रकार बघून दोघी घाबरल्या. त्यांच्या भक्तांना शोधत बाहेर आल्या, परंतु एकही भक्त जागेवर नव्हता. सगळे केव्हाच आपापली गाठोडी घेऊन पसार झालेले. रखमाचे डोळे उघडले. हा मांत्रिक बाबाही नाही व कुठला डॉक्टरही आपल्या या संकटातून वाचवू शकत नाही. तिला कळून चुकलं. सुमीला पोटाशी घट्ट आवळून धरत ती खूप रडली. सुमीला तशीच हाताशी धरून फरफटत शेजारच्या राधीपाशी घेऊन गेली. जे स्वतःला उमजलं ते आपल्या मैत्रिणीला सांगितलं. पटवलं. दोघींनी निर्णय घेतला, सुमी व राधीला घरातून बाहेर काढायचं. त्यांना शहरातल्या चुलत्याकडं पाठवायचं. चुलता ठेवून घेईल की नाही माहीत नाही, पण विचार करायला वेळ नव्हता. काळोखात धडपडत धावत दोघीही त्या चिमुकल्यांना घेऊन गावच्या मुख्य रस्त्यावर आल्या. सुमेला व राधीला सर्व सूचना देऊन जवळ होते तेवढे पैसे त्यांच्या हातात कोंबले. सुमीचा हात मैत्रिणीच्या हातात देत तिला सांभाळण्याचं वचन घेतलं. शेवटची तालुक्याला जाणारी एसटी आली. दोघी गाडीत चढल्या. रखमेचं काळीज फाटलं. मैत्रिणीची अवस्थाही तशीच होती. इथे गावकरी जमेल तेवढे आपापलं सामान सुमान घेऊन रातोरात गाव सोडत होते. वाटेत भेटणारे तिला आपल्या सोबत बोलवत होते, पण तिचं तिकडं लक्षच नव्हतं. गावात जाण्या अगोदर ती स्मशानाकडे गेली. स्मशानाच्या आडवाटेवर 4 माणसं एका तरण्या पोरीला फरफटत ओढत झुडपात नेताना दिसली. त्या पोरीची अर्धी अधिक फाटकी कापडं स्मशानाच्या वाटेवर पडली होती. हिजड्याची अवलाद तुम्ही, रखमा चवताळत झटकन खाली वाकली आणि खाली पडलेला मोठासा दगड त्यांच्या दिशेनं झुडपात मारला. रखमाच्या चेहऱ्यावर बटा लोंबू लागल्या. केस विस्कटले गेले. पदर जमिनीवर लोळत होता. पण क्षणात रखमा सावरली. घरच्या गुराढोरांच्या आठवणीनं झटक्यात एका चितेजवळ गेली. 4-5 जळणाऱ्या चितेतून दगडूची चिता ओळखणं शक्य नव्हतं. रखमानं त्यातीलच एका अर्धवट जळून गेलेल्या चितेतून थोडी राख उचलून पदरात बांधली आणि गावात शिरली. गाव रिकामा होत होता. घराच्या अंगणात बांधलेल्या जनावरांवर तिची मायेची नजर फिरली. गाई म्हशी पाहून तिचा बांध सुटला. इतक्यात घरात होणाऱ्या आवाजानं तिचं लक्ष घराकडं गेलं. घरातून काही गावकरी तिची भांडी, कापड व चीज वस्तू चोरून नेताना दिसले. रखमा त्यांच्या अंगावर धावली, पण त्यातल्या एकानं हातातील पितळी डबा तिच्या डोक्यात हाणला. त्या सरशी ती घराच्या दारातच खाली कोसळली. खूप रडली, पण घरात अजून दिवाबत्ती झाली नव्हती. काळोखात घर भकास वाटत होतं. इतक्यात 2-3 पाखरं तिच्या घरावर घिरट्या घालू लागली. आता अनेक पाखरं वर भिरभिरत होती. डोक्यावर बसलेल्या फटक्यानं तिची शुद्ध हरपली. रात्री उशिरा तिला शुद्ध आली, पण हालचाल करता येईना. सर्व शरीरावर चकचकीत लाल काळे फोड उठलेले. ती घाबरली. ओरडण्यासाठी तोंड उघडलं, पण आवाज निघेना. क्षणभरातच तिची शुद्ध कायमची गेली. सुमी पठारावर उभी राहून खाली कधी काळी ओस पडलेल्या आपल्या गावाकडे बघत होती. आज तब्बल 20 वर्षांनी ती आपलं गाव डोळ्यात साठवत होती. 7 रोगामुळं बाधित झालेल्या गावाच्या आठवणीनं आई, बाबा, दगडूच्या, मित्रमैत्रिणींच्या
गुराढोरांच्या आठवणीनं डोळ्यातून अश्रू वाहत होते. आईने 20 वर्षापूर्वी रात्री यष्टीत बसवून तालुक्याला पाठवलं होतं आणि स्वतः गुराढोरांना घेऊन येण्यासाठी गेली आणि पुन्हा कधी परत आलीच नव्हती. तिचं काय झालं असेल ते तिला वेगळं सांगण्याची गरज नव्हती. भयानक वास्तव तिनं आपल्या बालिश डोळ्यांनी बघितलं होतं. तालुक्यातून ती पुढं शहरात स्थिरावली. शिक्षण झालं, नोकरी लागली. 20 वर्षाचा जीवनपट सुमीच्या नजरेसमोर सरकत होता. एखादं भयानक स्वप्न पडावं तसं झालेलं. क्षुल्लक वाटणाऱ्या विषाणूनं उभं गाव उद्ध्वस्त केलं. सुमीला त्या पाखराची आठवण झाली व ती शहारली. पहिल्यांदा त्या अभद्र पाखराला पाहणारी तीच एकमेव साक्षीदार होती. पाखरू एक निमित्त मात्र होतं. गावाला बाधा ती व्हायचीच होती. पठारावरून खाली गावात 1-2 मोठाले बोर्ड लागलेले दिसत होते. बोर्डावरील अक्षरं सुमीला स्पष्ट दिसत होती व आता वाचताही येत होती. बोर्डावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, AK कन्स्ट्रक्शन अँड कंपनी. सुमीला त्या चांबडी पट्टीची आठवण झाली. म्हणजे गावावर ओढवलेल्या त्या संकटात सुद्धा काही गावकरी जमिनीचे सौदे करण्यात मग्न होते. तर सुमीचं डोकं सुन्न झालं. गावातल्या त्या माणसांची घृणा वाटली. खरंच खूप वाईट. शत्रूला सुद्धा ती बाधा कधी न येऊ. सुमीनं पुन्हा एक वार आपल्या गावाकडं मायेनं बघितलं आणि शहरात जाणारी यष्टी पकडायला जड अंतःकरणानं ती माघारी फिरली. धन्यवाद.